मला नाही वाटत की म्हणजे 8 किंवा 10 दिवसात हा ऍक्सेप्टन्स तरी येईल की या प्रॉब्लेम्सला मीच जबाबदार. परमात्मा असतो कुठे? जे जे आपल्या शरीरात आहे ते या ब्रह्मांडात आहे. आणि जे जे या ब्रह्मांडात आहे, आजकाल आपण होतो की समस्याच दिसत आहेत आपल्याला. बऱ्याचदा असं होतं की आध्यात्मिक ज्ञान हे घ्यायचं कसं. जे काही अध्यात्म वगैरे जे काही असेल, देवदेव वगैरे करणं, तीर्थक्षेत्री जाणं, जपमाळ होणं, हे सगळं वयाच्या 70 नंतर, 60-70 नंतर म्हातारं झालं की नंतर करत बसायच्या गोष्टी. 90% लोक म्हणतात आमची काही चूक नाही, आम्ही तर एकदम धुतल्या तांदळाचे, आम्ही परफेक्ट आहोत. कुठल्याही सामान्य माणसाला हा प्रश्न नाही पडणार की मी स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे. मग जे लोक मला पेन देत आहेत, पीडा देत आहेत, दुःख देत आहेत, मी चिडायला हवं का नको? इफ आय एम इन पेन, आय एम इन फॉल्ट. माझी कुठेतरी चूक घडली, कन्फर्म. की आपल्या ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, चालीरीती आहेत, त्याच्या मागचं सायन्स शोधण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. डॉक्टर राजेश थोरवे या यूट्यूब चॅनलमध्ये सरांचे बरेच व्हिडिओज आहेत. पण अनेक व्ह्युअर्सच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात आणि ते प्रश्न विचारणं आणि त्याची योग्य उत्तरं मिळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आज आपण हा पॉडकास्ट करत आहोत की तुमच्या मनातले प्रश्न मला सरांना विचारता यावे. सरांचे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघताच, त्यामुळे सरांची तुम्हाला ओळख आहेच. पण जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सरांची थोडीशी ओळख. सर वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहेत, रेकी ग्रँडमास्टर, त्यानंतर अंकशास्त्र तज्ज्ञ, क्रिस्टल थेरपी, एंजल थेरपी यावरही त्यांचा अभ्यास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचा एनर्जी सायन्सवर खूप गाढा अभ्यास आहे. व्ह्युअर्सचे खूप सारे प्रश्न आले होते, तर त्यापैकीच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण आज सरांना विचारूयात की जसं स्पिरिच्युअलिटी हा शब्द आपण म्हणूयात आजकाल फार असा ट्रेंडिंग आहे. तर स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म म्हणजे हे एका वेगळ्या दिशेने पण जात आहे आणि त्याचा योग्य अर्थ काय हाही लोकांना समजत नाहीये किंवा आपण म्हणूयात खूप कन्फ्युजन आहे लोकांमध्ये. तर ह्याचा खरा अर्थ आपण काय घ्यावा? अतिशय गहन प्रश्न आणि आजच्या काळात तर ती जाणून घेणं ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे की आध्यात्मिकता म्हणजे काय किंवा स्पिरिच्युअलिटी, त्याचं आजच्या जीवनातलं महत्त्व काय आहे, त्याची गरज काय आहे, आत्ताच्या काळात आपण त्याला फॉलो करणं का गरजेचं आहे. तर हे आपण जरा ब्रीफली जाणून घेऊयात. तर पहिलं एक लक्षात घेतलं पाहिजे, आध्यात्मिकता म्हणजे लगेच डोळ्यासमोर येतं एखादा साधू, संन्यासी किंवा असं तप करून असं ध्यान लावून बसलेली व्यक्ती वगैरे, असे काहीतरी जपमाळ धरून असं करतात, भगवी वस्त्र धारण केली आहे, दाढी लावून वाढलेली वगैरे, असं काहीतरी आपल्या समोर येतं. तर मॅडम अगदी खरं सांगायचं झालं तर आध्यात्मिकता ह्या कन्सेप्टचा बाह्यरूपाशी काही संबंध नाही आहे. आध्यात्मिकता ही आतून असावी लागते. बाह्य रूपावरून आपण जज करूच शकत नाही आणि अनफॉर्च्युनेटली बाह्य रूपावरूनच आजकाल आध्यात्मिकता बघितल्या जाते, त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यामुळेच लोक फसत आहेत, त्यामुळेच लोक कन्फ्यूज होत आहेत. तर आध्यात्मिकता म्हणजे काय? तर एक ढोबळ मनाने म्हणायचं झालं तर अधो म्हणजे खाली जाणारं, आधी म्हणजे वर जाणारं. तर आध्यात्मिक म्हणजे आत्म्याच्याही वर जाणारं जे ज्ञान आहे ते अध्यात्म. तर आत्म्याच्या वर काय असतं? परमात्मा. मग त्या परमात्म्याशी आपण कनेक्ट होणं, त्या परमात्म्याला जाणून घेणं म्हणजे अध्यात्म. बरोबर. आता परमात्मा असतो कुठे? तर आपण त्याला शोधतो मूर्त्यांमध्ये, मंदिरांमध्ये, देवळांमध्ये, बाकीच्या फोटोंमध्ये किंवा वेगळ्या शरीरांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, वेगळे महान विभूती असतात त्यात. पण खरं सांगायचं झालं तर तो परमात्मा असतो आपल्याच आतमध्ये. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याचं ते ज्ञान आहे आणि तो परमात्मा आपल्याच आतमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात आपण स्वतःशी कनेक्ट होणं, स्वतःला जाणून घेणं, स्वतःला ओळखणं आणि स्वतःवरच काम करणं हे खरं अध्यात्म आहे. म्हणजे असं आयुर्वेदात पण म्हटलेलं आहे की यत् पिंडे तत् ब्रह्मांडे. परफेक्ट, अगदी बरोबर आहे, अगदी योग्य बोललात. जे जे आपल्या शरीरात आहे ते या ब्रह्मांडात आहे आणि जे जे या ब्रह्मांडात आहे ते सगळं आपल्या आतमध्येच आहे. तर आपल्याला बाहेर कुठेही काही शोधायची गरज नाही. एव्हरीथिंग इज विदिन इनसाइड ओनली, नथिंग इज आउटसाइड. तर माझा प्रयत्न आहे
आपल्या प्रेक्षकांना स्वतःची ओळख करून देण्याचा. ते जे बाहेर शोधत हिंडतायत, सगळीकडे भटकतायत, कुठेतरी त्यांचं डिस्ट्रॅक्शन होत आहे, तर ते दिशाहीन झालेले जाणवत आहेत, तर त्यांना ती योग्य दिशा देण्याची जबाबदारी माझी आहे असं मी समजतो. आणि ती दिशा आहे आतमध्ये, स्वतःमध्ये, बाहेर नाही. आता तुम्ही म्हणलात की अध्यात्म म्हणजे आपण स्वतःला शोधणे. हा. हे तर मग आता हे स्वतःला शोधण्याची गरज खरं तर सगळ्यांचीच असली अगदी पाहिजे. बरोबर. येस. मग हे अध्यात्म हे प्रत्येकाने किंवा स्पिरिच्युअलिटी ही प्रत्येकाने ही फॉलो केली पाहिजे का? येस, हा महत्त्वाचा प्रश्न. अगदी बरोबर प्रश्न तुमचा. आपण भौतिक जगतामध्ये सगळेजण राहत आहोत, पण भौतिकता ही अध्यात्मातूनच निर्माण झालेली आहे. आणि आपण जर बघितलं आजच्या काळामध्ये, तसं तर 100% सुखी कोणीच होऊ शकणार नाही, पण त्यातल्या त्यात आपण जे म्हणतो किंवा समाधानी, की चला सगळं काही छान चालू आहे, असे लोक बघितले तर 100त हार्डली 2-4 जण दिसतात. बाकी प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक स्त्री असो पुरुष असो, मग बिझनेस असू दे, जॉब असू दे, किंवा शिक्षणाचा विषय असू दे, लग्नाचा विषय असू दे, वैवाहिक जीवन पुढे, त्याच्यानंतर हेल्थ विषय काय असू दे, तर सगळीकडे आजकाल आपण होतो की समस्याच दिसत आहेत आपल्याला. म्हणजे अशी व्यक्ती मिळणं मुश्किल झालं की जी एकदम अगदी व्यवस्थित म्हणते येस आय एम हॅपी, जे मला मिळालं त्यात मी समाधानी आहे, असं म्हणणारी व्यक्ती अभावानच दिसते. बाकी प्रत्येकाशी बोललात तर पुढच्या 10 मिनिटात तो तुम्हाला त्याच्या समस्या पाठ वाचायला सुरुवात करेल. मग तो अगदी 10x10च्या रूममध्ये राहणारा असू दे, किंवा अगदी एकर्समध्ये एखाद्या मोठ्या व्हिला किंवा बंगल्यामध्ये राहणारा असू दे. डायलॉग सर्वांचे थोड्याफार फरकाने सेम असतात की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या. तर या समस्या निर्माण का होतात मॅडम? कारण आपण भौतिकतेच्या मागे एवढं धावत चाललेलो आहोत की त्या भौतिकतेच्या पाठीमागे त्याला नियंत्रण करणारी एक आध्यात्मिकता पण आहे, की जी सोर्स आहे त्या भौतिकतेचा. आणि नकळतपणे आपण त्या सोर्सलाच विसरून गेलेलो आहोत. आणि अतिशय बेफान होऊन, डोळ्यावर पट्टी बांधून ब्लाइंडली प्रत्येकजण त्या भौतिकतेच्या मागे लागलेला आहे, आणि त्यामुळं ह्या सगळ्या समस्या निर्माण होतात. जर ते आध्यात्मिक ज्ञान जर प्रत्येक व्यक्तीने घेतलं आजच्या काळामध्ये, तर त्याच्या लक्षात येईल की माझ्या आयुष्यात ह्या समस्या निर्माण का होत आहेत, त्याचं मूळ कुठे आहे. आणि हे जर आज प्रत्येक व्यक्तीला कळलं तर त्या समस्या निर्माण व्हायच्या आधीच त्या नाहीशा केल्या जातील. त्या समस्यांचं प्रमाण, समस्या येणार, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं, किंवा त्या जरी आल्या तरी व्यक्ती आध्यात्मिक ज्ञानाच्या बळावर त्या समस्येतून बाहेर पडू शकतो. पण आता बऱ्याचदा असं होतं की आध्यात्मिक ज्ञान हे घ्यायचं कसं, ते खूप क्लिष्ट वाटतं. बरोबर. किंवा मला ह्याची काय गरज, राईट, असेही प्रश्न येतात. म्हणजे आता तुम्ही म्हटलात की हे सगळ्यांनीच हे अध्यात्माशी जोडलं गेलं पाहिजे, पण एकतर हे जोडलं कसं जायचं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे की हे समजा आपण जोडलो गेलं तर हे आपण कंटिन्यू कसं करायचं, फॉलो कसं करायचं. एक्झॅक्टली. आता पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की इथपर्यंत जे तुम्ही प्रश्न विचारले त्या प्रश्नापर्यंत येण्यासाठीच व्यक्तीला खूप काही ज्ञान घ्यावं लागतं. कारण अध्यात्म नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे हेच खूप लोकांना माहीत नाही आहे, की त्यांच्या दृष्टिकोनातून फक्त गाडी, घर, बंगला, पैसे, बँक बॅलन्स, भौतिक सुख, बस इथेच आयुष्य संपतं. आणि जे काही अध्यात्म वगैरे जे काही असेल, देवदेव वगैरे करणं, तीर्थक्षेत्री जाणं, जपमाळ होणं, हे सगळं वयाच्या 70 नंतर, 60-70 नंतर म्हातारं झालं की नंतर करत बसायच्या गोष्टी. रिटायरमेंट नंतर ते करत बसा, बाबा सगळं झालं की रामराम श्यामश्याम करत बसा. ही एक संकल्पना आपल्याकडे रुजू झालेली आहे, आणि ही अतिशय चुकीची आहे. आणि या आध्यात्मिक गोष्टींचं ज्ञान न घेतल्यामुळं जे आजकाल आपण बघतो की तीनही पिढ्या अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे एक म्हणजे आत्ताची आपली पिढी जी मिडेजमध्ये आहे, एक आपल्या आधीची पिढी जी आता विरुद्ध झालेली आहे, आणि एक आपल्या पुढची पिढी जे नवीन जीवनाची सुरुवात करत आहेत. आता आपला रोल ह्या दोन्हींना सांभाळण्याचा आहे.
आपल्याला वयस्कर लोकांनाही सांभाळ जे आपल्यापेक्षा आहेत की ज्यांचे हातपाय पण चालत नाही आहेत किंवा ते आता जास्त काम नाही करू शकत, रिटायर्ड झालेले आहेत, आणि आपल्याला त्यांनाही सांभाळायचं जे आता अजून त्यांचं करिअर सुरू पण नाही झालेलं. प्लस आपली गोष्ट जी आहे अजून चालूच आहे की जे 40-50s मध्ये आहेत त्यांचा जॉब बिझनेस अजूनही चालू आहे, त्यांच्यावर अजूनही जबाबदाऱ्यांचं ओझं आहे. अजून ते स्वतःच जगायला शिकले नाहीयेत, ते अजून स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्यास ते सक्षम झालेले नाहीयेत. ते मागच्या पिढीची जबाबदारी त्यांना सांभाळणं आणि पुढच्या पिढीला दिशा देणं हे त्यांना कसं जमणार जेव्हा त्यांना स्वतःची दिशा अजून सापडली नाहीये. आणि आजकाल जे मी माझ्या वास्तू विजिटमध्ये इतकी वर्ष बघतोय की ज्यावेळी व्यक्तीने रिटायर व्हायची वेळ आलेली आहे तेव्हा सुद्धा तो स्ट्रगल करतोय सेटल होण्यासाठी. ही परिस्थिती निर्माण का होतीये? काय इतकं वय होऊन गेल्यानंतर फार मुलं लग्नाची आली तरी सुद्धा ते पती पत्नी दे आर स्टील स्ट्रगलिंग. ते अजूनही हिशोब लावत आहेत की आपल्याला अजून कसं घर सेटल व्हायचं, कसं जमा खर्च मांडायचा, आणि त्यांचे स्वतःचे स्वप्न तर ती कुठे हरवली त्यांनाही माहीत नाही आहे. मग ह्या जर तिन्ही पिढ्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला हे लक्षात येईल मॅडम की जीवन जगणंच हरवून बसलेलो आहोत आपण. आणि नक्की कुठल्या दिशेने पुढे जायचं, जीवनाचा आनंद म्हणजे काय, जीवनाचं सुख म्हणजे काय, नात्यांचं मधला आनंद काय, नात्यांचं सुख काय, हे माहीतच नाही आहे. आणि त्यामुळे आजच्या काळात सगळेजण एक मशीन बनून राहिलेले आहेत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय किंवा आध्यात्मिकता म्हणजे काय हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना खरं जास्त आवडेल. येस, बरोबर. तर आता पहिल्यांदा एक लक्षात घेऊयात की आध्यात्मिकता म्हणजे परमात्म्याशी कनेक्ट होणं जो आपल्या आतमध्येच आहे. म्हणजे थोडक्यात आपण स्वतःला जाणून घेणं हेच अध्यात्म आहे. तर आध्यात्मिकता म्हणजे जप तप करणं, मंत्रसाधना करत राहणं, भगवत धरणं, संन्यास घेणं अजिबात नाही. तर आध्यात्मिकता आहे की आपण सत्य जाणून घेणं, ते सत्य जे आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे, म्हणजे आपली ऊर्जा कशी आहे, आपली ऑरा आपला कसा आहे, आपली क्षमता काय आहे. म्हणजे आता मी आध्यात्मिक होणं म्हणजे काय, तर मी स्वतःला जाणून घेणं की माझ्यात काय प्लस आहे, काय माणसं आहे, मी कुठे सक्षम आहे, मी कुठे कमी पडतोय, आणि जिथे मी कमी पडतोय त्याच्यावर मी काम करणं आणि अविरत काम करत राहणं. पण आता कुठल्याही सामान्य माणसाला हा प्रश्न नाही पडणार की मी स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर, त्याला हा प्रश्न पडणार नाही कारण त्याला माहितीच नाही की उत्तर माझ्यामध्ये आहेत. हो, तो सगळ्या समस्या सोल्युशन बाहेर शोधतोय, तो सगळ्या प्रश्नांची उत्तर बाहेर शोधतोय. हेच ज्ञान त्याला देणं आपलं काम आहे, माझं काम आहे की अरे बाबा तू बाहेर नको जाऊस, तू आतमध्ये जा, सगळी उत्तरं आतमध्ये आहेत, सगळे सोल्युशन आतमध्ये आहेत. त्यासाठी स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण मग आता हे स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे काय? यस, आता स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे सर्वात पहिलं आतमध्ये जाणं गरजेचं. आतमध्ये जाणं कसं, ते कसं जाता येतं, तर ध्यानधारणा, मेडिटेशन, दिस इज द की. अच्छा, म्हणजे ज्यावेळी आपण डोळे उघडतो आपण बाह्य जगाशी कनेक्ट होतो, बाहेर सगळीकडे बघत असतो, शोधत असतो. ते बंद करायचं, डोळे बंद करायचे आणि आतमध्ये बघायचं, आतमध्ये शोधायचं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडेल, प्रत्येक समस्याचं समाधान आतमध्येच सापडेल. कारण लोकांना हे माहीत नाही आहे मॅडम की ज्या समस्या आपल्या आयुष्यात येतात त्यासाठी दुसरं कोणी जबाबदारच नाही आहे. म्हणजे जर माझ्या आयुष्यात काही समस्या आहेत तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये मीच जबाबदार आहे, मीच त्या समस्या निर्माण होण्यास कारणीभूत आहे. हे खूपच मोठं विधान तुम्ही आता केलेलं आहे. आणि हे समजा प्रत्येकाला समजलं तर मग काहीतरी एक मोठा चेंज होऊ शकतो की माझ्या समस्यांना मीच जबाबदार आहे. एक्झॅक्टली. आणि आपण तेच समजून देण्याचा प्रयत्न करूयात. कारण एक लक्षात द्या, समस्याचं मूळ कळलं की त्याच्यावर काम करणं सोपं जातं. पण समस्या इकडे आहे आणि माणूस दुसरीकडे काम करत बसला आहे. म्हणजे नळ एका सोडलेला आहे आणि बादली मात्र दुसरीकडे लावलेला आहे, तो वाट बघत बसला दिवसभर बादली केव्हा भरेल, शक्यच नाहीये. तर समस्या निर्माण का होतात, तर प्रत्येक समस्या हे आपल्याच कर्मांचं फळ आहे. इथं एक कार्मिक लॉ किंवा कार्मिक सिद्धांत ॲप्लिकेबल होतो. तर अर्थात त्याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये नक्की जाणून घेऊयात. पण मला जे आत्ता आयुष्यात मिळत आहे
ते मीच केव्हा ना केव्हा तरी केलेलं कर्म आहे आणि त्याचं प्रतिफळ म्हणून मला ते आज मिळत आहे. मग ते मागच्या काही वर्षांमध्ये असू दे किंवा मागच्या काही जन्मांमध्ये असू देत, मग तुम्ही पुनर्जन्म माना नका म्हणू, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जिथं आपल्या शास्त्रात मेन्शन केलं ते आपण धरून चाललोय, त्याला काही प्रूफ आहेत, त्याला काही प्रमाण आहेत. आज माझ्या आयुष्यात काही समस्या आहे, तर गत काळामध्ये गत जन्मांमध्ये मी केलेली कर्म जे आहेत त्याचं फळ मला आत्ता मिळत आहे. मग जे लोक मला पेन देत आहेत, पीडा देत आहेत, दुःख देत आहेत, त्यांच्यावर मी चिडायला हवं का नको? तर अजिबात नाही, कारण ते फक्त माध्यम बनतायत. जे मी पेरलंय तेच उगवतंय. मग ते ज्यावेळी मला रिपे करावं लागतंय, त्याच्या अगेन्स्ट मी काही चुकीचं केलं असेल तर त्याच्या अगेन्स्ट मी काही पनिशमेंट मला मिळतीये त्या एनर्जीकडनं, त्या प्रवृत्तीकडनं, त्या परमेश्वरी शक्तीकडनं, तर ती शक्ती कोणाला तरी नेमणार ना माध्यम म्हणून. मग जेवढ्या म्हणून काही व्यक्ती आहेत आपल्या आयुष्यात वेगळ्या नात्यांच्या माध्यमातून, कुठल्याही गोष्टीमधनं, आणि ती व्यक्ती जर आपल्याला पेन देत आहे, पीडा देत आहे, तर ती व्यक्ती फक्त माध्यमचं काम करते. प्रत्यक्ष माझंच कर्म माझ्यावर उलटून परत येत आहे. ती नसती व्यक्ती, तर दुसरं कोणी असतं, दुसरं असतं, तिसरं कोणी असतं. कारण पेन मला होणार, शिक्षा मला मिळणार आहे. मग माध्यम कोणी असू शकतं. शिक्षा, माझ्याच चुकांची शिक्षा मला मिळणार हे कन्फर्म आहे. हे युनिव्हर्सल ट्रूथ, माझ्याच कर्मांचं फळ मला मिळणार आहे, म्हणजे माझ्याच चुकीच्या कर्मांची शिक्षा मला मिळणार आहे, किंवा माझ्या चांगल्या कर्मांचं बक्षीसही मला मिळणार आहे. तो दोन्हीलाही मीच जबाबदार आहे. त्यामुळे जर मला कुठल्या समस्या येत आहेत तर त्याचा दोष मी इतरांवर देणं योग्यच नाहीये, काही संबंधच नाहीये. कारण मला दुःख देणारे फक्त माध्यम आहेत, आणि प्रत्यक्ष त्याच्या मागे ती परमेश्वरी शक्ती आहे, ज्या शक्तीने त्यांना माध्यम करून माझ्या आयुष्यात पाठवलंय, मला माझ्या चुकीच्या कर्मांचं फळ देण्यासाठी, मला शिक्षा देण्यासाठी. आणि मी जर फक्त त्या लोकांवरच चिडून बसलो तर त्याचा काही अर्थच राहणार नाही, कारण त्या लोकांचं ते फक्त माध्यमचं काम करतायत. मग मूळ सोर्स कुठे आहे मॅडम? मूळ सोर्स आहे माझ्यामध्ये, जे कर्म मी चुकीचं करून बसलोय काया वाचा मनाने. मग करेक्शन कुठे केलं पाहिजे? माझ्यामध्येच केलं पाहिजे. म्हणजे मग आता तुम्ही म्हणलात की माझ्या स्वतःच्या समस्या, म्हणजे प्रत्येकाच्या स्वतःच्या समस्या, त्यानंतर स्वतःला शोधणे, बरोबर, अध्यात्म, या सगळ्याचं आपण कशी सांगड घातली पाहिजे? किंवा आता हा प्रश्न तुम्हाला मी विचारलाय, मला अजून एक व्ह्युअर्सना पण सांगावंसं वाटतंय की आता आपली ही सगळी चर्चा चालू आहे आणि ही तुमच्यासाठीच चालू आहे, आणि तुमचीच एक प्रतिनिधी म्हणून मी इथे बसले आहे. तर हे सगळं ऐकत असताना समजा तुम्हालाही तुमच्या मनात काही प्रश्न येत असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा, म्हणजे त्याचीही उत्तरं देण्याचा सर प्रयत्न करतील, आणि जो काही विषय आपण इथे घेतलेला आहे हा तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजता येईल. तर आता आपण परत प्रश्नाकडे जाऊयात की ही सांगड आपण घालायची कशी? तर सर्वात पहिल्यांदा जे मी असं, ज्यावेळी मी आमच्या क्लायंटला किंवा माझे सेशन असतात त्यावेळी जे लोकांना सांगायचं, त्यावेळी मी सुरुवात काय करतो की सर्वात आधी तुम्ही शून्यामध्ये या, वर्तमानामध्ये या. म्हणजे काय की या स्थितीमध्ये फक्त स्वतःशी कनेक्ट व्हा. अशी एक वेळ निवडा ज्यावेळी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. शांत व्हा, एकाग्र व्हा, आणि आयुष्यात आपल्याला काय काय समस्या आहेत ते प्रॉपर कागदावर लिहून काढा. बरं, कागद पेन महत्त्वाचं आहे. विचार करत राहिले तर ते कधीच निर्णयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे कागद पेन घेणं महत्त्वाचं आहे, आणि प्रॉपर आयुष्यात अगदी हाय प्रायोरिटीपासून लो प्रायोरिटी सगळ्या समस्या लिहून काढा. लिस्ट बनवा, काही असू द्या, कुठलाही त्रास, कुठल्याही काही गोष्टी असू द्यात. ओके, ते सगळं लिहून झालं की पुढची स्टेज ते म्हणजे स्वतःच्या मनाला सांगणं की ह्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्यासाठी मी आणि फक्त मीच जबाबदार आहे. ही किती अवघड गोष्ट आहे. हे प्रचंड अवघड, पण हे करावं लागणार तुम्हाला. जर म्हणजे तो जो ऍक्सेप्टन्स आहे, स्वीकार करणं, जे काही छोटं मोठं जे काही प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यामध्ये ते त्याला फक्त मी. पण आता इथे जेव्हा आपण म्हणतो की मी जबाबदार आहे, तेव्हा मी जबाबदार आहे म्हणजे मी आत्ताची मी, आता तुम्ही जसं म्हटलात की आधी जे काही होऊन गेलेलं आहे त्या सगळ्याचं हे रिफ्लेक्शन असतं. अगदी बरोबर आहे. तर हे आपण कसं समजून घ्यायचं, हाही एक प्रश्न सांगतो. एक कसं, ह्यात खूप डिटेलमध्ये जायची गरज तुम्ही त्याचं, मी तर असं सांगतो ना मॅडम, तुम्ही ॲनालिसिस नका करू. अच्छा.
की ओव्हर पोस्टमॉर्टम करायची काही गरज नाही आहे. हम्म. जे सत्य आहे ते सत्य आहे. हम्म. इतकी वर्ष तुम्ही तुमच्या समस्येवर काही ना काही धडपड करत आहात. हम्म. जर तुम्ही त्यातनं बाहेर निघाला असाल तर चांगली गोष्ट आहे. पण जे लोक अजूनही समस्यामध्येच आहेत हम्म. मग त्यांनी हा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हम्म. 8 दिवस 15 दिवस करा, नाही काही फरक पडला तर सोडून द्या. हम्म. नुकसान तर काही नाही आहे. हम्म. अर्थात हे सत्यच आहे, मान्य करावं नका करू. हम्म. ज्याला बाहेर पडायच्या समस्येतून त्याला हे करावंच लागणार. आणि नाही केलं इट्स ओके, जसं आयुष्य चाललं तसं चालू द्या, पण तुमची आता चॉईस आहे. मला नाही वाटत की म्हणजे 8 किंवा 10 दिवसात हा ऍक्सेप्टन्स तरी येईल की कसं या प्रॉब्लेम्सला मीच जबाबदार सांगतो आहे. कसं आहे त्यात आता मी पूर्ण प्रोसेस सांगतो. मग ती याच्यासाठीच ध्यानधारणा मेडिटेशन करायचं असतं. हम्म. हे पुढे येता येईल सगळं, ते सोल्युशनमध्ये येणार आहे तसं. ध्यान काय करायचं तुम्ही म्हणला हे अगदी बरोबर आहे. हम्म. मग ती स्वीकार करण्याची क्षमता कशी आणायची. तर हां, पहिली गोष्ट exactly. समस्या सगळ्या लिहिल्या हम्म. की हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, हा असा करतो तो तसा करतो, सगळ्यांना जे जे काय असेल ती अख्खी लिस्ट आपण लिहिली. आता हे सगळं लिहिलं की स्वतःला सांगायचं या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. हम्म. आता लक्षात घ्या, एक वाक्य मी सगळ्यांना सांगतो. काही काही गोष्टी अशा असतात ना मॅडम की त्या परवलीच्या असतात. जशा मी आयुष्यात ते शिकलो, अनुभवातनं शिकलोय आणि ते कायम मी स्वतःला सांगत राहतो. आणि कदाचित मला असं की त्यामुळेच माझी कुठेतरी ग्रोथ झालेली मला इतक्या वर्षामध्ये दिसते. आणि मी सर्वांना विनंती करेन तुम्ही पण हे परवलीचे वाक्य लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. एक वाक्य हे आहे, इफ आय एम इन पेन आय एम इन फॉल्ट. एंड ऑफ द स्टोरी. अच्छा. इफ आय एम इन पेन आय एम इन फॉल्ट. हम्म. जर माझ्या मनात कुठेही वेदना आहे, हम्म. कुठेही अस्थिरता आहे, कुठेही मी असमाधानी आहे, कुठली गोष्ट माझ्या मनाला दुःखी करत आहे, हम्म. माझी कुठेतरी चूक घडली आहे. कन्फर्म. बर. आता काम आहे की चूक शोधायचं काय ते. आता पुढचं चॅलेंज आहे ते. हो. 90% लोक म्हणतात आमची काही चूक नाही, आम्ही तर एकदम धुतल्या तांदळाचे, आम्ही परफेक्ट आहोत वगैरे वगैरे, जे काय असेल ते. हां. पण प्रोसेस मी सांगतो, एकदा तुम्ही सगळी समजून घ्या, ते 2-3दा करा, मग तुमचं तुम्हाला जाणवेल, आपोआप जाणवेल. ते लिस्ट लिहिली समस्यांची. हम्म. आता पुढचं ते सगळं झाल्याच्या नंतर डोळे बंद करायचे आणि स्वतःला एवढंच सांगायचं की ह्या जेवढ्या काही समस्या आहेत हे मी गत काळामध्ये किंवा गत जन्मांमध्ये जे जे काही काया वाचा मनाने कर्म केलेली आहेत हम्म. त्या सगळ्याचं प्रतिफळ म्हणून या समस्या आलेल्या आहेत. हम्म. मग हे जे जे काही असतं म्हणजे हे जाणते अजाणते दोन्ही याच्यामध्ये Yes, yes. झालेलं असणार आहे. जाणते अजाणतेपणाने असतं. आणि मी तुम्हाला त्याची एक स्टोरी सांगेन. हा एकदा विषय पूर्ण झाला की म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल, प्रेक्षकांना अजून क्लॅरिटी येईल हे कर्मफळ निर्माण कसं होतं. हम्म. तर एकदा का मी स्वीकार केला, हम्म. स्वीकार मनापासून करण्याची गरज आहे. तर मॅडम एक सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की आयुष्यात जेवढ्या म्हणून काही समस्या आहेत त्या समस्या आपल्या स्वतःच्या कर्मांमुळेच निर्माण झालेल्या आहेत. हे एक सत्य आहे. हम्म. ह्याचा आपण ज्यावेळी स्वीकार करू हम्म. की माझ्या आयुष्यातल्या समस्यांसाठी फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे, इतर कोणालाही मी दोष देत नाही. आणि ह्या समस्यांचा, त्याचबरोबर त्या समस्यांना मीच जबाबदार असलेलं हे जे सत्य आहे, ह्या सत्याचा मी स्वीकार करतो किंवा मी स्वीकार करते, ही भावना ज्यावेळी मनातून, हृदयातून, मुखातून निघते त्यावेळी त्या समस्यातून बाहेर पडण्याचं दार ओपन होतं. सुरुवात इथे आहे. जोपर्यंत आपण स्वीकार करत नाही ह्या सत्याचा तोपर्यंत समस्या संपणार नाहीत, समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणार नाही. काळ्या दगडावरची रेघ. आणि हे सत्य स्वीकार कसं करायचं, का करायचं, ते केल्यानंतर पुढे वाटचाल कशी करायची, हे जे ज्ञान आहे तेच ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. अच्छा. आणि हे आपण शिकणं गरजेचं. आता हे ज्ञान घेतलं की ते आचरणात आणण्यासाठी, जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की हे स्वीकार करणं प्रचंड अवघड आहे. मग याच्यासाठी ध्यानधारणा, याच्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम, किंवा जसे आपण ब्रह्ममुहूर्ताचे सेशन्स आपण कंडक्ट करत असतो तर त्या सेशनमध्ये लोकांनी यावून त्यातनं त्याचा अभ्यास करावा.
आणि त्या मेडिटेशनमधनं, त्या ध्यानधारणेमधनं ती मनाची ताकद वाढते. मेडिटेशन का करावं हा एक वेगळा प्रश्न आहे, हो. पण मेडिटेशन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? मनाचं सामर्थ्य वाढवणं. आणि मनाचं सामर्थ्य कशासाठी वाढवायचंय? स्वीकार करण्यासाठी. म्हणजे आजकाल आता सगळ्यांना स्ट्रेस ही Yes. गोष्ट अगदी कॉमन असते आणि मग त्याच्यावर एक सर्रास एक उपाय दिला जातो की तुम्ही मेडिटेशन Yes. करा, म्हणजे तुमचा स्ट्रेस जो आहे हा स्ट्रेस कमी होईल. आणि स्ट्रेस आपण म्हटलं तर ह्या समस्या सगळ्या म्हणजेच समस्या. आपण स्ट्रेस Exactly. असंच Yes. आपण ते बरोबर. म्हणणार आहोत. आणि तुम्ही जे सांगताय ते तेच आहे की तुम्हाला या स्ट्रेसमधून किंवा समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी बरोबर. मेडिटेशन करा. म्हणजे डॉक्टर जे सांगतात तेही तेच आहे आणि तुम्ही जे सांगतात अगदी तेही बरोबर आहे. Yes. फक्त तुम्ही ह्याचं जे काही कोरिलेशन कनेक्शन जे लावलंय Yes. हे थोडंसं वेगळ्या अँगलनी लावलेलं आहे. बरोबर. तुम्ही ते अध्यात्माशी जोडलेलं आहे. आणि डॉक्टर जे सांगतात ते अर्थात तेही सायंटिफिकली ते सांगतात. सांगतात. म्हणजे दोन्हीचा उद्देश हा कदाचित एकच असेल, पण त्याचं इंटरप्रिटेशन हे प्रत्येक जण हे वेगळ्या वेगळं पद्धतीने करतो. अगदी बरोबर तुम्ही बोलात. आणि एक लक्षात की सायन्सच आहे मॅम. मग ते मेडिकल सायन्स असू दे, ते शास्त्रच आहे, किंवा जे आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते पण एक शास्त्राचाच एक भाग आहे. रादर उलटं मी म्हणेन, अध्यात्मातून विज्ञान जन्माला आलेलं आहे. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. आणि ह्याचं प्रमाण काय, तर जे आजकालचे शास्त्रज्ञ शोध लावत आहेत आणि अजून शेकडो शोध लावायचे बाकी आहेत, आपल्या वेदांमध्ये त्याचा उल्लेख ऑलरेडी करून ठेवलेला आहे. नाही, आजकाल हे मेडिटेशनवर Yes. पण बरंच रिसर्च वर्क हे चालू आहे. कारण एक लक्षात, आता ह्याच्यात स्ट्रेस निर्माण करतो. आता स्ट्रेस जे हे दोन प्रकारचे असतात. एक आहे शारीरिक, एक आहे भावनिक. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर शारीरिक स्ट्रेस म्हणजे काय, तर आपण जे शारीरिक श्रमांमधनं जो आपल्याला होतो तो झाला शारीरिक स्ट्रेस. आणि जो विचारांमधनं होतो, भावनांमधनं होतो, तो झाला इमोशनल स्ट्रेस. तर अर्थात हा स्ट्रेस हा पण एक पूर्णपणे वेगळा विषय आहे. परंतु ह्याच्या मागचं मूळ कारण काय आहे की बघा, शारीरिक स्ट्रेस निर्माण का होतो की शरीराचं ज्ञान नसणं. माझ्या क्षमतेपेक्षा जास्त जर मी काही काम केलं, जास्त ऍक्टिव्हिटी केली की मला शारीरिक स्ट्रेस होणार. बरोबर. म्हणजे तिथेही काय कमतरता आहे, ज्ञान कमी आहे माझं. की माझी कॅपॅसिटी 5 किलो उचलायची, मी जर 10 किलो उचललं, ताण निर्माण झाला, तणाव निर्माण झाला, स्ट्रेस आला. म्हणजे मूळ काय आहे, माझ्या शारीरिक क्षमतेचं ज्ञान नसणं. म्हणजे हे अज्ञान आहे. बरोबर. म्हणजे फिरून ज्ञानाचाच विषय आला. ज्यावेळी भावनिक स्ट्रेस ज्यावेळी होतो, इमोशनल स्ट्रेस ज्यावेळी म्हणतो, म्हणजे अपयशामुळं खचून जाणं किंवा कुठेतरी नात्यासंबंधांमध्ये दुरावा आला, एकमेकांची मनं दुखल्या गेलं, त्यातून होणारे स्ट्रेस, त्यातून होणारं दुःख आणि त्या दुःखाला सामोरं न जाता येणं, किंवा आपण अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षाभंग होतो आणि अपेक्षाभंगाचं दुःख सहन न करता येणं, त्यातनं होणारा स्ट्रेस. मग आता हे जे आहे भावनात्मक जो काय ताणतणाव आहे, इमोशनल स्ट्रेस आहे, तो निर्माण व्हायला कारणीभूत काय आहे की आपण अपेक्षा ठेवल्या म्हणून अपेक्षाभंग झाला. बरोबर. मग चुकीच्या अपेक्षा ठेवणं आपलीच चूक आहे ना. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं अपेक्षा ठेवल्या आणि म्हणून अपेक्षाभंग झाला. किंवा नात्याची योग्य ओळख नाही घेतली आणि चुकीच्या नात्यात आपण अडकलो आणि मग तिथनं आपलं कुठं मन तुटलं की त्यातनं इमोशनल स्ट्रेस निर्माण झाला. मग नातं कसं असायला हवं, ते नातं कसं जपायला हवं, प्रत्येक नात्याचे नियम आहेत. हे नियम माहिती आहेत का? नाही. म्हणजे काय आलं परत, अज्ञान. म्हणजे इमोशनल स्ट्रेस कुठनं निर्माण झाला, तिथे अज्ञानच आहे. स्ट्रेस आजकाल सगळ्याच वयामध्ये आहे. सगळ्याच लहान वयामध्ये. मुलांपासून आपण एक 6-7 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी मुलांना, लहान मुलांना आज शारीरिक व्याधी अशा होतात की त्यांना अगदी 8व्या वर्षी मेडिकल ट्रीटमेंट चालू करावी लागते. म्हणजे तुमच्या लक्षात येते का मॅडम, सगळ्या समस्यांचं जे काही रिझन कुठेतरी येते का, स्ट्रेसचं तुम्ही जे बोलताय, ताणतणाव, हा अज्ञानातूनच जन्माला येतोय. की आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान काय नाहीये, स्वतःच्या शरीराचं ज्ञान नाहीये, स्वतःच्या मनाचं ज्ञान नाहीये. आणि आपण बाहेरचं जग आणि माझी क्षमता याला बॅलन्स जे करायला पाहिजे, याला संतुलित करायला पाहिजे, ते आपण संतुलन करू शकत नाही होत. आजकाल पती पत्नीने भांडणं का होतात, लवकर दिवस का होत आहेत, कारण त्या नात्यांचे नियम माहीत नाहीयेत, नात्यांमध्ये संतुलन नाहीये. इथे कोण चूक कोण बरं हा विषयच नाहीये मॅम.
इथे फक्त एकच विषय आहे की आजच्या पिढीला ह्या गोष्टींचं ज्ञानच मिळालेलं नाहीये की जगावं कसं, नाती कशी सांभाळावीत, शरीर कसं सांभाळावं, आपल्या आयुष्याकडे असला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, सुख म्हणजे काय, सुखाची व्याख्याच माहीत नाहीये. म्हणजे आता आपण जसं कुठलंही सायन्स हे शिकतो हा, तसंच हे अध्यात्म पण हे शिकावंच लागणार आहे. एक्झॅक्टली. आणि हे शिकवायची परंपरा आपल्या गुरुकुलमध्ये होती. हाच माझा मुख्य मुद्दा आहे. आता तुम्ही मुख्य मुद्द्याकडे आला. जो माझा पर्पज आहे आपल्या सगळ्या सेशनचा, पॉडकास्टचा, तो हाच आहे की जर तुम्ही बघितलं की 500 वर्षांपूर्वी, 400-500 वर्षांपूर्वी भारत हा सर्वात प्रगत, सर्वात सदन, सर्वात समृद्ध होता. का होता? कारण इथं एक विशिष्ट संस्कृती होती, इथं विशिष्ट शिक्षण पद्धती होती. आणि हे जे आता म्हणून काय बोललोय मॅडम, हे सगळं शिकवलं जायचं. ज्यावेळी गुरुकुलात विद्यार्थी जायचा कमी वयामध्ये, लहान वयात, त्याचे गुरु त्याला हे सगळं शिकवायचे. त्याला शरीराचं ज्ञान द्यायचे, त्याला मनाचं ज्ञान द्यायचे, त्याला श्वासाचं ज्ञान द्यायचे, त्याला आहाराचं ज्ञान द्यायचे, त्याला असं योगासनाचं ज्ञान द्यायचे, त्याला प्राणायामचं ज्ञान द्यायचे, त्याला जगरहाटी शिकवायचे, त्याला व्यवहार शिकवायचे, त्याला समस्यांना सामोरं कसं जायचं ते शिकवायचे. स्त्रीला स्त्रीचं शरीरशास्त्र शिकवलं जायचं, पुरुषाला पुरुषाचं शरीरशास्त्र शिकवलं जायचं. आजकाल हे कुठं दिसतंय का बघा. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्ही आज शेकडो पेशंट बघता. आणि आज आपणही, माझ्याकडेही शेकडो, मी पण एनर्जीचा डॉक्टर आहे, माझ्याकडे आजपर्यंत शेकडो लोक येऊन गेली आहेत जे त्यावेळी 10व्या-12व्या वर्षाच्या मुलाला ते ज्ञान दिलं जायचं, विद्यार्थी ज्ञान दिलं जायचं. आजकाल मुलं वयाला आली अशा वयात लोकांना माहीत नाहीये. परवायची 50शी आली तरी पण त्यांना माहीत नाहीये ह्या गोष्टीचं ज्ञान. आणि ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला तसं पाहिलं जबाबदार आपणच आहोत. पण एक ऑब्झर्वेशन जर केलं तर जसं परकीय आक्रमण आपल्या देशावर झाली आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, आणि त्याच्यात मी नेहमी माझ्या सेशनमध्ये सांगतो की त्यांचा जो गव्हर्नर इंडियात आला 16-17 शतकामध्ये, त्यांनी व्हिक्टर राणीला एक पत्र पाठवलं, भारत देश म्हणजे सोने की चिडिया, आयुष्यभर लुटू शकता, फक्त यांचे संस्कृती आणि शिक्षण पद्धती 2 गोष्टी तुम्ही डिस्ट्रॉय करा आणि तुम्ही आयुष्यभर यांच्यावर राज्य करू शकता. आणि त्यांनी इकडे आल्यावर एक्झॅक्टली तेच केलं. त्यामुळं मागच्या 3ही पिढ्या ह्या ज्ञानापासून वंचित झाल्या आणि आपण सर्वात जास्त त्याचे बळी बनलो होतो. आपली पिढी, आपण ना मागचे आहोत ना पुढचे आहोत, ना घरके ना घाटके, ना आपण सनातनी राहिलो ना आपण मॉडर्न बनलो. त्यामुळं आपली पुढची पिढी जी ती आपलं काय ऐकत नाही आणि मागच्या 3 पिढ्या आपली अक्कल काढते की तुम्हाला काय कळतं. पण मग यातून आपल्याला आता सोल्युशन काढलं पाहिजे. परत गुरुकुल परंपरा चालू करायची, परत ते विचार लोकांच्या समोर मांडायचे, ते कन्सेप्ट लोकांच्या समोर मांडायचे. आणि काम कोणावर करायचंय? आजकालच्या पॅरेंट्सवर, आपल्या वयाच्या लोकांवर, जे 40 to 60च्या दरम्यान आहेत, की ज्यांना वडीलधाऱ्यांनाही सांभाळावं लागतंय आणि ज्यांची मुलं अजून लग्नाला आलेली नाहीयेत किंवा लग्नाच्या वयापर्यंत आलेली आहे. आधी या पॅरेंट्सचं प्रबोधन करणं गरजेचं आहे, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. ज्यावेळी ते संतुलित होतील त्यावेळी त्यांना समजेल मागच्या पिढीला कसं हँडल करायचं आहे, पुढच्या पिढीला कसं मार्गदर्शन करायचं आहे. आणि मग कुठेतरी हे जे काही सगळं मेसअप झालेल्या आहेत गोष्टी, जे तुम्ही म्हणताय संपूर्ण समस्यांनी ग्रसित झालेला आहे व्यक्ती, आजचं जीवन सगळं समस्यांनी भरपूर झालेलं आहे, अगदी सगळीकडे पाहतो समस्या आहे. तर हा जो मेसअप आहे, हा कुठेतरी गुंता झालेला आहे, हा गुंता हळूहळू सुटायला सुरुवात होईल. आता कसं असतं, अध्यात्म म्हटल्यानंतर एक काहीतरी खूप गूढ गोष्ट, बरोबर, की जी काहीच एकतर समजतही नाही, बरोबर, आणि ज्याच्याविषयी म्हणजे आजकाल कसं असतं की काहीतरी एक रिसर्च झालेला आहे, बरोबर, एक 100-200,000 लोकांवर त्या एखाद्या गोष्टीची ट्रायल झालेली आहे आणि त्याच्यातून एक निष्कर्ष निघालेला आहे. आणि मग आपण त्या गोष्टी मान्य करतो ती गोष्ट की हा, ही जी आहे हे योग्य आहे, बरोबर आहे. पण अध्यात्म म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल एकतर माहिती कमी, आणि ही गोष्ट नक्की काम कशी करते, बरोबर, हेही आपल्याला माहिती नाही. आणि त्यामुळे मग ही गोष्ट खरंच काम करते, ह्याचा खरंच काही आपल्याला उपयोग होणार आहे का, ही गोष्ट समजत नाही. आणि मग म्हणून बरेच लोक ती समजून घेत नाही, फॉलो करत नाही, कारण आपल्याला त्याचे रिझल्ट माहिती नाही. अगदी बरोबर आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उचललाय मॅडम. आणि हीच गोष्ट आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे.
की आपल्या ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, चालीरीती आहेत, त्याच्या मागचं सायन्स शोधण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. ठीक आहे. आणि हे जर सायन्स शोधलं ना मॅडम, तुम्हाला सांगतो, आपल्याला आपल्या संस्कृतीचा, ऋषीमुनींचा इतका अभिमान वाटेल. आणि जे आत्ता एक फॅड एक चाललंय की फॉरेनकडनं आलं म्हणजे खूप भारी आणि आपलं घरकी मुलगी दाल बराबर, त्या भ्रमातनं आपली लोक बाहेर पडतील. जेवढं प्रगत आपली संस्कृती होती, आपलं शास्त्र होतं, ऋषीमुनींनी दिलेलं, तिथपर्यंत हे शास्त्रज्ञ अजून पोचले पण नाहीयेत, सुरुवात पण नाही झालेली त्यांची. एवढं अगाध ज्ञान आपल्या ऋषीमुनींनी मांडून ठेवलेलं आहे ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये. आता फॉर एक्झाम्पल मी 2-3 उदाहरणं देतो. रेकी हा विषय तुम्ही ऐकला असेल. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, मी रेकी हिलिंग देतो, रेकी अटूनमेंट देतो, रेकीचे वर्कशॉप्स आपण घेतो. आय एम मास्टर हिलर. रेकीमध्ये डिस्टन्स हिलिंग नावाचा एक प्रकार आहे की म्हणजे व्यक्ती पृथ्वीच्या कुठल्याही टोकाला असली तरी तिला न बघता सुद्धा रेकीच्या माध्यमातून आपण हिलिंग देऊन त्यांच्या समस्यावर आपण त्यांना समाधान देऊ शकतो आणि हे प्रूव्हन झालेलं आहे. ओके. आता ही रेकी निर्माण कोणी केली तर जपानमध्ये मिकाओ उसुई नावाचे एक रेकी एक्सपर्ट होते. त्यांनी रेकीचा शोध लावला असं म्हणलं जातं. आणि त्यानुसारच सगळे म्हणतात की रेकीचे जनक उसुई. ओके. आता सत्य काय माहिती आहे मॅडम, मिकाओ उसुई हे जपानमधनं विशिष्ट कालावधीत भारतात आलेले आहेत. ते भारतात राहिलेले आहेत. त्यांनी ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी इथं स्टडी केलेला आहे. त्यांना भारतामध्ये असतानाच त्या दीक्षेची तो अनुपात किंवा ती अटुमेंट झालेली आहे. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातातनं काहीतरी एनर्जी एक्सप्रेस होतीये किंवा प्रकट होतीये. आणि मग त्यांनी मेडिटेशनमधनं पुन्हा काही सिम्बॉल्स वगैरे जे काय आलं ते रेकीचं शास्त्र लिहिलं. आता तुम्हाला सांगतो, आपल्या अथर्ववेदामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. जे हिलिंग अथर्ववेदात मध्ये आहे तेच त्या मिकाओ उसुई यांना सापडलं आणि त्यांनी रेकी, जॅपनीज भाषेत रेकी म्हणजे जीवनातला आवश्यक असलेली ऊर्जा, त्याचं जॅपनीज भाषेला रेकी म्हणतात. तर रे आणि की थोडक्यात पुरुष आणि प्रकृती एक असा एक त्याचा एक कन्सेप्ट आहे. तर ते ऑलरेडी आपल्या वेदांमध्ये आहेच आहे. पण आपण जॅपनीज हिलिंग सिस्टीम म्हणून त्याचा अभिमान करतो. पण आपल्या वेदांमध्ये त्याचा खूप डीपमध्ये सगळं दिलेलं आहे. जसं आयुर्वेद, तुम्ही तर एक्सपर्ट आहात, आयुर्वेदामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे, सगळ्या प्रवृत्ती मेन्शन आहेत, वात, कफ, पित्त. आणि त्याचा अध्यात्माशी संबंध आहे. कारण जोपर्यंत शरीर सात्विक राहत नाहीये तुम्ही आदर्शी कनेक्ट होऊ शकत नाही. आणि आयुर्वेद आपल्याला तेच सांगतं की शरीर सात्विक ठेवा. तर थोडक्यात काय की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आधीपासून होत्या आहेत, पण आपल्या लोकांनाच माहीत नाहीत. आणि तेच पुन्हा त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि मला 100% खात्री आहे की जर आपण त्या परंपरा, त्या चालीरीती, त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन बघून जर त्या आपल्या जीवन प्रणालीमध्ये, डे टू डे लाईफमध्ये जर आपण अप्लाय करायला सुरुवात केली तर 100% पुन्हा एकदा आपला देश सोने की चिडिया बनेल. आपण त्या स्थानावर नक्कीच जाऊ जिथे आपण कधी एकेकाळी होतो. आणि मला वाटतं की कुठेतरी आपण तो एक खारी चावटा घेण्याचा प्रयत्न करू आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, की ॲटलिस्ट लोकांना अवेअरनेस येईल की यस, आपल्याकडे ते ज्ञान आधीपासून आहे की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्यांमधून बाहेर पडू शकतो. प्रश्न आहे फक्त तयारी दाखवण्याचा, ते ज्ञान घेण्याची. पण मग आता समजा आपल्याला परत रिकनेक्ट व्हायचं ह्या ज्ञानाशी किंवा माहिती करून घ्यायचं, बरोबर, किंवा आपण म्हणूया स्पिरिच्युअलिटी आपल्याला फॉलो करायची, येस, तर आपण हे कसं सुरू केलं पाहिजे? ओके. तर आता मी असं म्हणेन मॅडम की आधी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायला सांगूयात आपण प्रेक्षकांना. तर पहिलं काय करायचं, जे मी मगाशी उल्लेख केला, दिवसातून 4 वेळा 10 मिनिटं जिथे कुठे तुम्ही असाल, पाठीचा कणा ताठ ठेवून, मान थोडीशी वर ठेवून, डोळे बंद करून शांत बसायचं आहे आणि मोठे श्वास घ्यायचे आणि सोडायचे. लॉंग अँड डीप ब्रिदिंग. बस घड्या लावून 10 मिनिटं. 10 मिनिटं दिवसातून 4 वेळा. म्हणजे एकदा सकाळी उठल्यावर करा, रात्री झोपायच्या आधी करा, आणि मधले 2 वेळा तुम्ही ठरवा, किंवा ऑफिसमध्ये कामाला लागलो की संध्या 11-12च्या वेळी, किंवा मग संध्याकाळी 5-6 वाजता. एक साधारण 4-5 तासाचं अंतर असलेलं बरं. आणि शक्यतो पोट जर रिकाम असलं तर उत्तम. घड्या लावून 10 मिनिटं, पण पूर्ण फोकस ब्रिदिंगवर, पाठीचा कणा ताठ
ह्या गोष्टी कंपल्सरी आहेत. बरोबर. मग तुम्ही प्रवास करत असाल किंवा गाडी चालवत 5-10 मिनिटं गाडी साईडला घ्या आणि 10 मिनिटं बसलात तरी चालेल. हम्म. तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर एक 10 मिनिटं ब्रेक घ्या. घरात असाल तर एक 5 मिनिटं तुम्ही काम थांबून ब्रेक घ्या. 10 मिनिटं एवढी अवघड नाही आहेत. हम्म. तर हा एक एक्झरसाईज करा. हम्म. दुसरी गोष्ट, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, वेळ असेल त्यावेळी कागद पेन घ्या हम्म. आणि कागदावर तुमच्या आयुष्यातल्या समस्या लिहायला सुरुवात करा. हम्म. आणि मॅडम तुम्हाला एक गंमत सांगू, हम्म. ज्यावेळी तुम्ही समस्या लिहायला सुरुवात करताल तुमच्या डोक्यात कदाचित 50 समस्या आहेत. हम्म. समजा तुम्हाला वाटतं अरे 50 गोष्टी आहेत, 40-50 त्रास आहेत वेगळे. हम्म. ज्यावेळी तुम्ही लिहायला सुरुवात करताल ना, हम्म. हळूहळू त्या समस्या 50च्या 40 होतील, 40च्या 30 होतील, 30च्या 20 होतील हम्म. आणि ते आपोआप होईल. पहिल्याच वेळी लिहिताना होऊन जातील. म्हणजे पहिल्याच वेळी लिहिताना आपल्याला होऊन जाईल. विचार करताना असं वाटतं की अरे नाही ही समस्या नाही. परफेक्ट. कारण आपण त्या भ्रमात आहोत. हा. 10 पैकी 3-4 समस्याच नाही आहेत मॅम. हम्म. दिस इज रियालिटी. हा. फक्त आपण त्या भ्रमात वाहत आहोत हम्म. आणि 4 गोष्टींबरोबर बाकीच्या 2 गोष्टी आपण त्या बोनस म्हणून अडॅप्ट केलेल्या ज्या समस्याच नाही आहेत. हम्म. लिहिताना मी काय सांगितले की आधी तुम्ही शांत बसा, एकांतात बसा, हम्म. प्रायव्हसी हे करा की ज्यावेळी तुमचं मन शांत आहे, कोणी डिस्टर्ब करणार नाही. पहिले 5-10 मिनिटं शांत राहा, वाटलं तर एक 5-10 मिनिटाचं ब्रिदिंग करा आणि कागद पेन घ्या आणि 1, 2, 3 सरळ लिहून काढा. हम्म. जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं लिहा. जेवढं वाटतं तेवढं. अगदी मोठ्या समस्यापासून लहान समस्या, सर्वात पहिली मोठी समस्या घ्या की ज्याच्यामुळे जीवन दुर्लभ झालेलं आहे, हम्म. की बस जगण्याची इच्छा संपली तुमची, अशी समस्या लिहा. हम्म. त्याच्यानंतर मग सेकंड प्रायोरिटी, मग थोडं असं करत करत हम्म. तुम्ही समस्या लिहा. हम्म. आणि हे लिहिल्याच्या नंतर मी जे सांगितले ते सगळं लिहून झाले तो पेपर ठेवायचा आणि डोळे बंद करायचे हम्म. आणि पुढची प्रार्थना म्हणायची, पुढचं अफर्मेशन किंवा स्वयंसूचना आपण ज्याला म्हणतो, डोळे बंद करायचे हम्म. आणि एक अफर्मेशन अशा पद्धतीनं करायचं हम्म. की ह्या सगळ्या समस्या माझ्या कर्मांमुळेच निर्माण झालेल्या आहेत. हम्म. मीच जबाबदार आहे. हम्म. या जगात दुसरं कोणीही व्यक्ती त्याला जबाबदार नाही आहे. आणि जे लोक पेन देते फक्त माध्यम आहेत, त्यांना मी काही दोष देत नाही किंवा देणार नाही. हम्म. त्यामुळे ह्या सगळ्या समस्येची जबाबदारी मी घेतो. आणि हे सत्य की समस्या माझ्या कर्मांमुळेच निर्माण झालेल्या आहेत आणि ह्यांचा मला स्वीकार करायलाच पाहिजे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मलाच त्या स्वतःवर काम करायला पाहिजे. म्हणजे समस्याचा सोर्स पण माझ्यामध्ये आहे, त्याचं समाधान पण माझ्याकडे आहे, पण आहे. मीच जबाबदार आहे आणि मलाच माझ्यावर काम करायचंय. हम्म. बाहेरच्या जगतात ह्याचं उत्तरच नाहीये. आणि मी ह्या सगळ्या सत्याचा, हे सगळे 4-5 गोष्टी बोलल्यानंतर हम्म. मी ह्या सत्याचा स्वीकार करतो किंवा स्वीकार करते आणि इथून पुढे स्वतःवर काम करण्याचा मी संकल्प करतो किंवा संकल्प करते. बस हे अफर्मेशन ते लिहिल्यानंतर बोलायचं आणि नंतर रोज रात्री हे अफर्मेशन म्हणायचं झोपायच्या आधी आणि शक्य झालं तर उठल्याच्या नंतर म्हणलं तर अजून चांगलं. सकाळी उठलात लवकर पण म्हणजे आता तुम्ही जे काही सांगितलंय म्हणजे Yes. त्यातूनच आपल्या समस्यांबद्दल पण खूप काही क्लॅरिटी येस. मिळेल जेव्हा तुम्ही ते लिहून काढता. आणि मी अजून एक त्यात ॲड करेन की तुम्ही 8 दिवसांनी पुन्हा नवीन लिस्ट बनवायची. पहिली लिस्ट तुम्ही तुम्ही सोडून द्या, फाडून टाका, जाळून टाका, सेफ्टी मेजर्स हे करून 8 दिवसानंतर तुम्ही परत नवीन लिस्ट बनवा. सेम प्रोसेस करा आणि रोज रात्री पुन्हा ते अफर्मेशन करायचे की ह्या माझ्या समस्या त्या सगळ्या माझ्यामुळेच निर्माण झालेल्या आहेत. आय ॲक्सेप्ट इट. मी त्याचा स्वीकार करतो, स्वीकार करते. त्याच्यावर मला माझ्यावरच काम करायचंय, दुसरं कोणी जबाबदार नाही. तर रात्री झोपायच्या आधी तुम्ही एकदा हे सगळं प्रार्थना, अफर्मेशन करा, स्वयंसूचना ही प्रोसेस करा झोपी जायच्या आधी. आणि ही जर सकाळी सुद्धा जर तुम्ही केली, विशेष करून जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जर हे केली तर त्याचे अतिशय सुंदर असे चांगले परिणाम, चांगले रिझल्ट्स अनुभवायला येतात. आणि हे मी खात्रीपूर्वक का सांगू शकतो, कारण आपल्याला माहीत आहे की आपले जे ब्रह्ममुहूर्तावर काही मेडिटेशनचे सेशन आपण कंडक्ट करतो गेल्या कित्येक वर्षांपासून, त्यात बऱ्याच जणांना असा अनुभव येऊन गेलेला आहे. कारण आपण सेशन सुरू तर ही प्रोसेस करत असतो नेहमी आणि आपण त्यांना सांगतो, मी त्यांना हे सूचना द्यायला सांगतो आणि त्याच्यानंतर ते ऑपरेशन करतात आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स असे त्या सगळ्यांना मिळालेले आहेत. तर तुम्ही झोपायच्या आधी आणि पहाटे उठल्याच्या नंतर ही प्रोसेस एक करा. ही झाली दुसरी गोष्ट. 10-10 मिनटं ब्रिदिंग करा दर 4-5 तासांनी, ही एक गोष्ट. आणि ह्याची प्रॅक्टिस करत चला आणि शक्य झालं
तर कुठल्याही माध्यमाचं मेडिटेशन तुम्ही करू शकता, कुठेही कनेक्ट व्हा, जिथे तुम्हाला शक्य असेल, किंवा तुमचं तुम्ही बसा. जसं मी 10 मिनिटाचं सांगतो ते तर करायचंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही काही संधी मिळाली किंवा तुमचं तुम्ही प्राणायाम करत असाल, वेगळे कुठलीही जी प्रक्रिया तुम्हाला येते, कुठल्याही प्रक्रिया माध्यमातून तुम्ही प्राणायाम करा, सात्विक आहार घ्या, सात्विकता फॉलो करा, जी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. प्रॅक्टिकल गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे की म्हणजे ज्याच्यातून त्यांना ॲक्च्युअल अनुभव येईल, बरोबर, की ह्या गोष्टी ह्या कशा काम करतात आणि आपल्यावर कशा पद्धतीने त्याचा चांगला परिणाम होतोय. बरोबर. म्हणजे मला तर आता हेच जाणवतंय की जेव्हा आता आपले व्ह्युअर्स हे त्यांच्या समस्या लिहितील आणि समस्या लिहितील तेव्हाच त्यांना बऱ्याचसा त्यांचा ताण हा कमी झालेला असेल, कारण त्यांनी ते लिहून काढलेले आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जी सांगितली की ऍक्सेप्टन्स, जेव्हा त्या ऍक्सेप्टन्स ही गोष्ट जेव्हा येईल तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी ह्या कमी झालेल्या असतील याचीही मला खूप खात्री आहे. अगदी बरोबर. आणि ह्याला जोड जेव्हा मेडिटेशनची देतील तेव्हा ते अजून त्यांचा स्ट्रेस, समस्या, ताण तणाव जे काही त्यांच्या भाषेत जे काही आहे ते पण अजून कमी होईल. म्हणजे आपण असं म्हणूयात की एक 8 दिवस ते 15 दिवस ह्या गोष्टी व्ह्युअर्सना मी आवाहन करते की ह्या तुम्ही फॉलो करा आणि नक्कीच कमेंटमध्ये पण आम्हाला सांगा की तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्ही काय काय फॉलो करताय. ही जी पॉडकास्ट सिरीज करतोय ह्याच्यामध्ये आपण फक्त बोलणार नाही आहे किंवा आम्ही फक्त चर्चा नाही करणार आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तुमच्या मनातले प्रश्न विचारायला मी इथे बसलेली आहे आणि ते फक्त प्रश्न विचारणार नाही आहे, तर त्याच्यातून सोल्युशन पण मलाही हवं आहे, तुम्हालाही हवं आहे, सगळ्यांनाच हवं आहे. तर हे सोल्युशन शोधण्याचा आपण इथे प्रयत्न करूयात आणि सरांनी आत्ता ते सोल्युशनसाठीच आपल्याला एक काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याही सगळ्यांनी फॉलो करा आणि नक्कीच आपल्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. अशाच आध्यात्मिक गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आणल्या पाहिजेत यासाठी अजून काही प्रॅक्टिकल गोष्टी तुम्ही आम्हाला पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की सांगाल याची मला खात्री आहे. आणि व्ह्युअर्सला पण माझी ही विनंती आहे की तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीबद्दल समजा माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा, त्याची उत्तरं सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. भेटूयात आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये.